नमस्कार, मी हुमायून नदाब. आज की तेज खबरमध्ये आपले सहर्ष स्वागत. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. रेंदाळ चोरी प्रकरणाचा उलगडा, 2 आरोपी जेरबंद. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ गावातील झेंडा चौक परिसरात घडलेल्या तात्या मेन्सवेअर दुकानातील चोरी प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या या चोरीत चोरट्यांनी तब्बल 88,200 रुपयांचे कपडे लंपास केले होते. या प्रकरणाचा तपास हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. गुन्हे शोध पथक प्रमुख विकास शिंदे आणि त्यांच्या पथकाने सातत्याने तपास करत माहितीदाराच्या मदतीने आरोपींचा ठावठिकाणा मिळवला. कनेरी तळ्याजवळ संशयित थांबले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचत कारवाई केली आणि 2 आरोपींना अटक केली. प्रमोद विश्वास वडर आणि हातीम इस्माईल मुल्लाणी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 30,700 रुपयांचे कापड तसेच 40,000 रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 70,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडाकेबाज कारवाईत पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, विकास शिंदे, साताप्पा चव्हाण, दत्तात्रय बांगर, युवराज कांबळे तसेच हुपरी पोलीस ठाण्यातील होमगार्ड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे परिसरात सुरक्षिततेची भावना पुन्हा निर्माण झाली आहे.